अहमदाबादमध्ये नुकतीच घडलेली विमान दुर्घटना सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेली। 242 पैकी 241 जणांचा अंत ही बातमी ऐकताच देशभरात एकच खळबळ उडाली। सोशल मीडियापासून गल्लीबोळांपर्यंत सगळीकडे या अपघाताची चर्चा सुरू झाली। पण या घटनेनं जुन्या जखमाही पुन्हा उघड्या झाल्या। 32 वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगरात म्हणजेच तेव्हाच्या औरंगाबादमध्ये असाच एक थरकाप उडवणारा अपघात घडला होता। त्या घटनेनं सगळं शहर हादरलं होतं। चला जाणून घेऊया ती हृदय पिळवटून टाकणारी कहाणी। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। आज आपण जेव्हा विमानात बसतो तेव्हा मनात एकच विचार असतो, काही तासात आपण आपल्या ठिकाणी पोहोचू। पण 26 एप्रिल 1993 रोजी छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळावर इंडियन एअरलाइन्सच्या विमानात बसलेल्या प्रवाशांना असं काही वाटलं नसेल। त्यांचा प्रवास दिल्ली, जयपूर, उदयपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई असा होता। विमान उड्डाणासाठी सज्ज झालं, धावपट्टीवर धावू लागलं, पण काहीतरी चुकलं। विमानाला ती अपेक्षित उंचीच गाठता आली नाही आणि मग एका क्षणात सगळं बदललं। त्या दिवशी सकाळी चिकलठाणा विमानतळावर नेहमीसारखीच लगबग होती। इंडियन एअरलाइन्स विमान उड्डाणासाठी तयार होतं। प्रवासी आपापल्या जागांवर बसले, काही जण खिडकीतून बाहेर पाहत होते, तर काही जण आपल्या विचारात हरवले होते। विमानानं धावपट्टीवरून वेग घेतला, पण काही सेकंदातच सगळ्यांना जाणवलं की काहीतरी गडबड आहे। विमान उंच उडण्याऐवजी जमिनीच्या अगदी जवळच राहिलं। धावपट्टीच्या शेजारीच असलेल्या बीड संभाजीनगर रस्त्यावरून एक कापसाचा ट्रक चालला होता आणि मग जे कधीही घडू नये तेच घडलं। विमानाची चाकं त्या ट्रकला चाटून गेली। हे सगळं इतक्या वेगानं घडलं की कुणालाच काही कळायला वेळच नाही मिळाला। ट्रकला धडक बसल्यानंतर विमान भरकटलं, जवळच्याच विद्युत वाहिनीवर आदळलं आणि मग शेतात कोसळलं। विमानाचे तुकडे पडले, आग लागली आणि त्यात तब्बल 55 जणांचा जीव गेला। ही घटना इतकी भयानक होती की ती प्रत्यक्ष पाहणाऱ्यांच्या मनावर कायमची कोरली गेली। त्या विमानात प्रवास करणारे तत्कालीन आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी या घटनेचा थरारक अनुभव सांगितला। ते म्हणाले, विमान उडालं पण त्याला उंचीच मिळाली नाही। धावपट्टीच्या शेजारीच बीड बायपास वरून कापसाचा ट्रक चालला होता। विमानाची चाकं त्या ट्रकला घासली आणि मग काही क्षणातच विमान शेतात कोसळलं। बोर्डीकर आणि काही प्रवाशांनी विमान 10 ते 15 फूट उंचीवर असतानाच उड्या मारल्या। आम्ही पटापट उड्या मारल्या म्हणून वाचलो, पण सगळीकडे आग, धूर आणि तुकडे पडलेलं विमान हे दृश्य आयुष्यभर विसरता येणार नाही असं ते सांगतात। या अपघातात काहींचा जळून तर काहींचा गुदमरून मृत्यू झाला। छत्रपती संभाजीनगरच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणारे उद्योजक नंदलाल धूत, अरुण जोशी, राजेंद्र मोटर्सचे दीपक मुनोत यांच्यासारख्या व्यक्तींचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला। शहराला हा धक्का इतका मोठा होता की अनेकांना याची झळ प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बसली। त्या काळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असलेले नरेंद्र चपळगावकर यांनी अपघात स्थळाची पाहणी केली होती। त्यांच्या कन्या भक्ती चपळगावकर यांनी फेसबुकवर याबद्दल लिहिलं आहे। त्यांच्या मते विमान आधी ट्रकला आणि नंतर विजेच्या तारांमध्ये अडकून शेतात कोसळलं। तिथलं दृश्य इतकं भयानक होतं की ते पाहणाऱ्यांचं मन सुन्न झालं। ज्येष्ठ पत्रकार संजय वरडकर यांनीही त्या दिवसाची आठवण सांगितली। विमानाचे तुकडे पडले होते, सगळीकडे जळण्याचा वास येत होता। आम्हा पत्रकारांना घटनास्थळी पोहोचायलाही तारांतार झाली, पण जे दृश्य तिथं दिसलं ते आयुष्यभर विसरता येणार नाही असं ते म्हणाले। 1993 मधील हा अपघात अनेक कारणांनी लक्षात राहिला। त्या काळी चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी छोटी होती, त्याच्या अगदी शेजारीच बीड संभाजीनगर रस्ता होता। हा रस्ता आणि धावपट्टी यांच्यातलं अंतर इतकं कमी होतं की अपघाताला निमंत्रणच मिळालं। या दुर्घटनेनंतर धावपट्टी मोठी करण्यात आली आणि तो रस्ताही बंद करण्यात आला। पण संजय वरडकर यांनी व्यक्त केलेली भावना अजूनही खरी वाटते। धावपट्टीच्या अगदी शेजारी रस्ता असणं चुकीचं होतं। हा अपघात छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात एक काळा अध्याय बनून राहिला। ज्यांनी तो अनुभवला त्यांच्यासाठी ती एक थरारक आठवण आहे, तर ज्यांनी आपले जवळचे गमावले त्यांच्यासाठी ती एक कायमची जखम आहे। आजही या अपघाताची चर्चा निघाली की लोकांच्या मनात त्या दिवसाचं भयंकर चित्र उभं राहतं। विमानाचं उड्डाण, ट्रकला धडक, शेतात कोसळणं आणि मग सगळीकडे पसरलेली आग, हे सगळं इतकं भयावह होतं की त्याची आठवणही अंगावर काटा आणते। तुम्हाला काय वाटतं? अशा घटनांमधून आपण नेमकं काय शिकतो? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।